समीर सर, कल्याण डोंबिवलीच्या रसिक श्रोत्यांची हीच खासियत आहे, सुजाण आणि जाणकार रसिक कशाला म्हणतात त्याचं मूर्तिवंत जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. एकदा तुम्ही सर्वांसाठीच टाळ्या वाजूया. हो, पुस्तक विक्रीसाठी आज आणलं नव्हतं, म्हणजे नाही आणलेलं, पण पुढल्या कार्यक्रमात नक्की आणेन. किंवा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता, त्याच्यावरती नंबर पाहिजे लिहून घेऊ शकता. ती शेवटची स्लाइड आहे ना? हा, शेवटच्या स्लाइडवर नंबर आहे, तो उतरवून घ्या. 98 सांगू 218 11147. आले का पीपीटी? इथे स्क्रीनवर अख्खा नंबर येईल. 98 218 111 57. आले? हा नंबर लिहून घ्या. त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मात्र सकाळचे सुविचार आणि बाकी काही पाठवणे. मला व्हॉट्सअप केलं तर तुमचं फक्त नाव त्याच्यावर पाठवा, नाव आणि गाव. मी त्या नावाने सेव्ह करेन. कारण बऱ्याचदा माझा असा अनुभव आहे की लोक नमस्कार टाकतात, परिचय टाकत नाहीत, आणि आपण व्यक्ती कोण बघायला जावं तर डीपी मध्ये मांजर असते. त्याच्यामुळे आपला फोटो असेल तर आनंद आहे, पण अक्षा नाव टाका, मी सेव्ह करेन आणि ज्यांचं येईल त्यांना माझ्या ग्रुपमध्ये मी ऍड करून घेईन. आवडलं का सगळ्यांना? आम्ही जे झोपले होते त्याचे फोटो काढलेले आहे आणि ते लकी ड्रॉ मधनं वगळले जातील. आणि खरंच झोपले होते की ते खातर जमा करायचे तर आमच्या फेसबुक आणि युट्यूबवर आहे. आम्ही पुरावे ठेवलेत सगळे. असो, विनोदाचा भाग. मला वाटते आपला दुसरा सेशन जो आहे, म्हणजे पहिला आणि दुसरा, आजचे दिवसाचे दोन्ही सेशन्स जे आहेत आपण सर्वांनी एन्जॉय केलेत. आधीचा होता तो आरोग्याची विषय माहिती होती, स्पाईन, ब्रेन, कार्डिओलॉजिस्ट आणि ऑर्थोपेडिक. अत्यंत त्यांनी खूप शैलीदार याच्यामध्ये केलं. आणि आपलं तर काय या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण एवढा मोठा ज्येष्ठ नागरिक समुदाय जेवल्यानंतर एवढा वेळ जागा ठेवायचं ही कला आहे. आणि खूप सरळ साध्या भाषेमध्ये आपण दासबोधांची आज इथे सांगितलेले आहेत. मी सगळ्यांना सावधान तुम्ही केलं, योग्य वेळी केलं असतं तर आज मी आमच्या या सर्व, आता वृद्ध बोलायला हरकत नाही, तुम्ही काय म्हटलेलं आहे, ज्ञानवृद्ध लोकांच्या वतीने, कल्याण डोंबिवलीच्या सर्वांच्या वतीनं आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो. आम्ही अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्याला आमंत्रित केलं होतं. आपण कल्याणकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी हा कल्याण डोंबिवलीतल्या व्यक्तीने वेळ दिला. आधी त्यांनी त्याच्यात याच्यामध्ये प्रवचनामध्ये म्हटलं की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही, पण तुम्ही आमचे अनमोल रत्न आहात या कल्याण डोंबिवलीची, याची आम्हाला सर्वांना जाण आहे. मी सर्वांच्या वतीनं, आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं आपले शतशः होत आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातले कल्याण शहराचे
ज्येष्ठ नागरिक संघातले वयाची 75 वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक कृपया व्यासपीठावर येतील. मी त्यांची नावं वाचतो, कृपया त्यांनी व्यासपीठावर या. श्री अरुण नारायण दंडगवाड, डॉक्टर साधना अशोक मोरे, सौ सुषमा गिरीधर बोरसे, श्री सीताराम सखाराम गायकर, श्रीमती कुसुम रघुनाथ पिंपळे, श्री माधव जयराम कोतकर, श्रीमती मंगला मुकुंद कुलकर्णी, श्री निंबालाल खंडू सोनवणे, सौ प्रभावती सुरेश हंगेकर, श्री भास्कर मोहन मैड, श्रीमती रोहिणी चंद्रकांत राणे, श्री शशिकांत भालचंद्र उपासनी, श्रीमती शांताबाई जुनागडे, श्री सुधाकर शंकर जोशी, सौ रजनी सुधाकर जोशी, श्री रोहिदास नारायण लोहार, श्रीमती सुनंदा धोंडी महाडेश्वर, श्री चंपालाल दौलत चौधरी, सौ अंजली चंपालाल चौधरी, श्री हेमंत शंकरराव विंचुरकर, सौ शुभाताई ओमकार बोंडे, श्री पूरणसिंह पटियाल, श्रीमती मनोरमा तळेकर, मुरलीधर गणेश खटावकर, श्री नारायण शिवाजी चव्हाण, श्री सत्यनारायण शर्मा, श्रीमती सुदेश कुमारी खन्ना, श्री नजीर वाईकर आणि श्री भीमराव तायडे. विविध ज्येष्ठ नागरिक संघामधून आलेले हे सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक व्यासपीठावर विराजमान होतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यासाठी मी सर्वांचं व्यासपीठावर पुनश्च एकवार स्वागत करतो. आणि जवळजवळ सकाळपासून आपण सर्व एकत्रित या आनंदाचा लाभ घेतो आहे. हळूहळू हा कार्यक्रम आजच्या दिवसापुरता कळसाध्यायाकडे येतोय. सर्व ज्येष्ठ नागरिकांचे ज्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांचा इथं सन्मान होतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे. हातात माहिती माझ्या बदललेल्या नवीन जागेवरून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि पुनश्च एक बार ज्येष्ठ नागरिक संघाची नावे घेतो. त्यांचे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा व्यासपीठावर घ्यायचं आहे. ज्येष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याण पश्चिम, माऊली ज्येष्ठ नागरिक मंडळ नानासाहेब धर्माधिकारी लगत, उद्यान ज्येष्ठ नागरिक संघ कल्याण पश्चिम, ज्येष्ठ नागरिक जनकल्याण संस्था वायलेनगर, सहयोग ज्येष्ठ नागरिक जनकल्याण संस्था वायलेनगर, सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळ रमाबाई आंबेडकर उद्यान,
प्रबोधन ज्येष्ठ नागरिक मंडळ उंबर्डे कोळिवली कल्याण पश्चिम, ज्येष्ठ नागरिक संघ विसावा खडकपाडा या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील व्यासपीठावर मिरवायचं आहे. त्यानंतर मंगल राघवनगर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कल्याण पूर्व, सावली ज्येष्ठ नागरिक संघ नानासाहेब धर्माधिकारी लगत, रामबाग ज्येष्ठ नागरिक संस्था रामबाग लेन नंबर 6, निक्कीनगर ज्येष्ठ नागरिक संघ निक्कीनगर जेल रोड कल्याण, ज्येष्ठ नागरिक संघ अन्नपूर्णा नगर आधारवाडी, वरिष्ठ नागरिक सेवा सोसायटी योगीधाम कल्याण, नव अंबिका ज्येष्ठ नागरिक मंडळ. या सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे पदाधिकारी असतील, त्यांनी देखील व्यासपीठावर या सत्कार सोहळ्यामध्ये आपण प्रथम सत्कार करणार आहोत ज्या ज्येष्ठ नागरिकांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत, अशा नागरिकांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं उपायुक्त आदरणीय संजय जाधव साहेब, समाज विकास विभाग यांच्या 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांचा सन्मान आयोजित करण्यात आलेला आहे. मी आज आपण ज्या प्रकारे ज्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडला, तसाच उद्याही आपण याच ठिकाणी असाच कार्यक्रम पार पाडणार आहोत. सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्या मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत. कल्याण शहरामधले ज्येष्ठ नागरिक आणि डोंबिवली शहरातले ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकच मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. आणि अतिशय महत्त्वाची सूचना मी या ठिकाणी करू इच्छितो की जो लकी ड्रॉ आहे तो आपण उद्या या ठिकाणी पार पाडणार आहोत. लकी ड्रॉ बद्दलच्या ज्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला मी उद्या सकाळच्या कार्यक्रमामध्ये, दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये देतच राहीन. आमची इकडची आपण या सत्कार समारंभाला सुरुवात करूया. मी नावं वाचतो पहिल्यांदा. वयाची 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची. त्याप्रमाणे माननीय उपायुक्तांना अशी विनंती आहे की तसा त्यांनी सत्कार करावा. आमची सर्व टीम इथे रेडी आहे आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या सर्व ज्येष्ठांसाठी. श्री अरुण नारायण दंडगवा, श्री अरुण नारायण दंडगवाळ, डॉक्टर साधना अशोक मोरे, डॉक्टर साधना अशोक मोरे, सौभाग्यवती सुषमा गिरीधर बोरसे, सौभाग्यवती सुषमा गिरीधर बोरसे,
श्री सीताराम सखाराम गायकर, सगळ्या आजी आजोबांना एक प्रेमळ विनंती करतो, कृपया खाजगी फोटो कोणी काढू नका. आमचे फोटोग्राफर इथे आहेत, त्याच्याशी संपर्क करा. हे फोटो सगळे तुम्हाला मिळतील. त्याचा थोडासा कालापव्य होतोय, तुम्ही फोटो काढू नका. आम्ही तुमच्याकडे पाठवू. श्रीमती कुसुम रघुनाथ पिंपळे, श्री माधव जयराम उत्तर, श्रीमती मंगला मुकुंद कुलकर्णी. हे उद्यान ज्येष्ठ नागरिक संघ कल्याण पश्चिम. श्री निंबालाल खंडू सोनवणे, ज्येष्ठ नागरिक जनकल्याण संस्था वायलेनगर. सौभाग्यवती प्रभावती सुरेश हांगेकर, ज्येष्ठ नागरिक जनकल्याण संस्था वायलेनगर. यानंतर सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळ रमाबाई आंबेडकर उद्यानचे श्री भास्कर मोहन मैड. श्रीमती रोहिणी चंद्रकांत राणे, साइड से मारने का बोलो ना, गणेश को भी उधर बोलो, बीच में आ रहे. श्री शशिकांत बालचंद्र उपासनी, प्रबोधन ज्येष्ठ नागरिक मंडळ उंबर्डे कोळी. श्रीमती शांताबाई जुनागडे, प्रबोधन ज्येष्ठ नागरिक मंडळ उंबर्डे. ज्येष्ठ नागरिक संघ विसावा खडकपाडा, माननीय सुधाकर शंकर जोशी. माननीय सुधाकर शंकर जोशी. ज्येष्ठ नागरिक संघ विसावा, माननीय रजनी सुधाकर जोशी. मंगल राघवनगर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, माननीय रोहिदास नारायण लोहार. माननीय रोहिदास नारायण लोहार. याच ज्येष्ठ नागरिक संघामधून माननीय सुनंदा धोंडी महाडेश्वर. सावली ज्येष्ठ नागरिक संघ नानासाहेब धर्माधिकारी लगत, माननीय चंपालाल दौलत चौधरी. याच ज्येष्ठ नागरिक संघामधून माननीय अंजलीताई चंपालाल चौधरी. यानंतर रामबाग ज्येष्ठ नागरिक संस्था रामबाग लेन नंबर 6, माननीय हेमंत शंकरराव विंचुरकर. याच ज्येष्ठ नागरिक संघातून माननीय शोभाताई ओंकार बोंडे. माननीय शोभाताई ओंकार बोंडे. निक्कीनगर ज्येष्ठ नागरिक संघ, निक्कीनगर जेल रोड कल्याण या नागरिक संघातून माननीय पूरणसिंह पटियाल. याच नागरिक संघातून श्रीमती मनोरमा तळेकर.
ज्येष्ठ नागरिक संघ अन्नपूर्णा नगर आधारवाडी या नागरिक संघातून माननीय मुरलीधर गणेश खटावकर, माननीय मुरलीधर गणेश खटावकर याच ज्येष्ठ नागरिक संघामधून माननीय मुरलीधर गणेश खटावकर याच ज्येष्ठ नागरिक संघामधून आदरणीय नारायण शिवाजी चव्हाण, वरिष्ठ नागरिक सेवा सोसायटी योगीधाम कल्याण या नागरिक संघातून माननीय सत्यनारायण शर्मा, याच ज्येष्ठ नागरिक संघामधून श्रीमती सुदेश कुमारी खन्ना, नव अंबिका श्रीमती सुदेश कुमारी खन्ना, नव अंबिका ज्येष्ठ नागरिक मंडळ या नागरिक संघातून माननीय नजीर वाईकर, याच ज्येष्ठ नागरिक संघामधून माननीय भीमराव तायडे, सन्माननीय भीमराव तायडे, भीमराव तायडे आले नाहीत, माननीय भीमराव तायडे, जे सदस्य अनुपस्थित आहेत त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनी आमच्याकडून मागून त्यांच्या स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र घेऊन जावं। आता मी ज्येष्ठ नागरिक संघाची नावं वाचतो, त्या संघांचे पदाधिकारी इथे आहेत, त्यांनाही आपण इथे बोलवलेले, त्यांचा देखील यथोचित सन्मान करतील माननीय उपायुक्त महोदय। सर्वात प्रथम ज्येष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याण पश्चिम पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याण पश्चिम, माऊली ज्येष्ठ नागरिक मंडळ नानासाहेब धर्माधिकारी लगत पदाधिकारी, यानंतर उद्यान ज्येष्ठ नागरिक संघ कल्याण पश्चिम, राणी लक्ष्मीबाई उद्यान ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक जनकल्याण संस्था वायदेनगर या नागरिक, ज्येष्ठ नागरिक जनकल्याण संस्था, यानंतर सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळ रमाबाई आंबेडकर उद्यान, सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळ रमाबाई आंबेडकर उद्यान, यानंतर प्रबोध
मधुसूदन ज्येष्ठ नागरिक मंडळ कुंभर्डे कोळिवली कल्याण पश्चिम. ज्येष्ठ नागरिक संघ विसावा खडकपाडा कल्याण पश्चिम. ज्येष्ठ नागरिक संघ विसावा नाही. नागरिक संघ विसावा खडकपाडा कल्याण पश्चिम. यानंतर मंगल राघवनगर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कल्याण पूर्व. मंगल राघवनगर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था कल्याण पूर्व. यानंतर सावली ज्येष्ठ नागरिक संघ नानासाहेब धर्माधिकारी लगत. सावली ज्येष्ठ नागरिक संघ नाही. रामबाग ज्येष्ठ नागरिक संस्था रामबाग लेन नंबर 6. यानंतर निक्कीनगर ज्येष्ठ नागरिक संघ निक्कीनगर जेल रोड. निक्कीनगर ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी नाही. ज्येष्ठ नागरिक संघ अन्नपूर्णा नगर आधारवाडी आहे का? वरिष्ठ नागरिक सेवा सोसायटी योगीधाम. वरिष्ठ नागरिक सेवा सोसायटी योगीधाम कल्याण. यानंतर नव अंबिका ज्येष्ठ नागरिक मंडळ. नव अंबिका ज्येष्ठ नागरिक मंडळ. नव अंबिका ज्येष्ठ नागरिक मंडळ. सावली ज्येष्ठ नागरिक संघ नानासाहेब धर्माधिकारी लगत. डोंबिवलीकरता बसेसची सोय करण्यात आलेली आहे. बसेस इथे आलेल्या आहेत. काही बस समोर आहेत, थिएटरच्या समोर, काही शंकरराव चौकात आहे. ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती कल्याण.
ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती कल्याण. कार्यक्रम संपलेला नाही, अजून पसायदान व्हायचं आहे. पसायदान झाल्यानंतर कार्यक्रम संपणार आहे. पसायदान झाल्याशिवाय इथून सगळ्यांना घेऊन गेल्याशिवाय बसेस सुटणार नाही. पसायदान होईल, पसायदानानंतर कार्यक्रम संपेल. कृपया सहकार्य करा. ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती डोंबिवली. समन्वय समितीच्या वतीनं कुसुमकर साहेब मनोगत व्यक्त करतात. कार्यक्रम संपलेला नाही, ह्याच्यानंतर पसायदान होईल आणि कार्यक्रम संपेल. हॅलो, प्रथम सर्वांचं नमस्कार. मंचावरील आणि आपले खालती बसलेले मान्यवर यांना अभिनंदन करून मी आपलं पुढचं भाषण करतो आहे. नमस्कार. शारदीय नवरात्राचे पवित्र उत्साहाचे दिवस सुरू असतानाच ज्येष्ठ नागरिक संघ आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने मी यशवंत कोसुळकर, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, सुभाष मैदान, कल्याण, आभार प्रदर्शनाचे महत्त्वाचे काम करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. संध्या छाया ओटीवरल्या शोधात चांदणे, चांदण्या छायेमध्येच गाती आयुष्याचे गाणे. वयाची ज्येष्ठता म्हणजे घरच्या ओट्यावर उतरलेल्या संध्या छायेचे असतात. या छाया फक्त चांदण्याचाच वेध घेत आपले गाणे गात असतात. अशावेळी कुणी घातलेली साथ जीवन गाणे होऊन जाते. आज असाच एक कार्यक्रम आपण सादर केला आहे. प्रथम मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या धडाडीच्या आयुक्त माननीय डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे जाहीर आभार मानतो. त्यांनी आपल्या क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांची जाण ठेवून सत्कार समारंभ आणि मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आयुक्तांबरोबरच श्री हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त, श्रीमती वंदना गुळवे महानगरपालिका सचिव, श्री अतुल पाटील, श्री प्रसाद बोरकर आणि श्री संजय जाधव व या उप आयुक्तांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य ठरते. आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून ज्येष्ठ नागरिकांचे मनोधैर्य वाढवणारे माननीय ना. भी. शुभराणी देसाई आलेले, राज्य उत्पादन नाही. आपल्या कार्यक्रमाला माननीय डॉक्टर श्रीकांत येणार होते पण ते दिसले नाही आपल्याला. श्री महात्रीजी नाही दिसले ना. विशेष आभार मानले पाहिजेत ते म्हणजे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव नाही पण महापालिकेकडून ज्यांचा सत्कार केला जात आहे त्या सर्व सत्कार मूर्तींचे आभार मानताना मनाला एक आगळाच आनंद होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या समस्त कर्मचारी कलावंतांचे आभार. आणि शेवटी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली याबद्दल कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या श्रोतेवृंदांचे मनापासून आभार. आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. पसायदान घेऊया आणि कार्यक्रम संपन्न टेकणे. हां
वांधो नाही, चालतं, ठीक आहे, ओके. हां, मस्त, एकदम भारी. वेसवानोस वेसवच एकदम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यग्नी तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानवे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांशील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीती दिलोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, होईल दान पसाओ. येणीवरे ज्ञान देवो, सुखिया झाला. सुखिया झाला, सुखिया झाला. ओ